जाता राजा माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी निपुण उमेदवार दिलेला आहे। हा उमेदवार खासदार साहेब चौकार मारण्याची भाषा करू नका, तुमचा त्रिफळा उडवल्याशिवाय राहणार नाही। तडीपारच करणार आहे त्यावेळेला। आणि आमच्या आंबेगाव शिरूर मतदारसंघातील शिलेदाराला काय दिलं नव्हतं, आपल्या शरद पवार साहेबांनी त्याला रंगाचं राव केलं। साधा लेखनिक माणूस त्या माणसाला गृहमंत्री पदापर्यंत नेलं। हॉस्पिटलमध्ये झालाय पण राजकीय राजकारणाचा स्तर जरी घसरला तरी माझी आपल्याला विनंती, आपण राजकारणाचा स्तर सोडूया नको। जर ते इस्पितळात ऍडमिट आहेत तर त्यांच्यावर विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांना विनंती करतो, तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरचं बटन दाबून तुमच्या मतांचा आशीर्वाद द्या। धन्यवाद। जय हिंद। जाता राजा माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी निपुण उमेदवार दिलेला आहे। हा उमेदवार खासदार साहेब चौकार मारण्याची भाषा करू नका, तुमचा त्रिफळा उडवल्याशिवाय राहणार नाही। तडीपारच करणार आहे त्यावेळेला। आणि आमच्या आंबेगाव शिरूर मतदारसंघातील शिलेदाराला काय दिलं नव्हतं, आपल्या शरद पवार साहेबांनी त्याला रंगाचं राव केलं। साधा लेखनिक माणूस त्या माणसाला गृहमंत्री पदापर्यंत नेलं। हॉस्पिटलमध्ये झालाय पण राजकीय राजकारणाचा स्तर जरी घसरला तरी माझी आपल्याला विनंती, आपण राजकारणाचा स्तर सोडूया नको। जर ते इस्पितळात ऍडमिट आहेत तर आणि आपल्या सगळ्यांना विनंती करतो, तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरचं बटन दाबून तुमच्या मतांचा आशीर्वाद द्या। धन्यवाद। जय हिंद।